नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत बेटा। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज पायथागोरस चॅप्टर या ठिकाणी बघणार आहोत। पायथागोरस थेरम या चॅप्टरचा हा जो व्हिडिओ आहे हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये एकूणच आपल्याला या चॅप्टरमध्ये कशा पद्धतीचे थेरम आहेत ते थेरम आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत। त्याच्यानंतर या चॅप्टरचं नेमकं महत्त्व काय, या चॅप्टरमध्ये जे आपण प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत त्या प्रॅक्टिस सेटमध्ये सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला थेरमचं ॲप्लिकेशन करायचं आहे, तर हे सर्व थेरम आपण या ठिकाणी बघणारच आहोत। अगदी सोपा भाग आहे। लहान ज्यावेळेला आपण मागच्या वर्गामध्ये होतो, लहान होतो त्यावेळेला पायथागोरस थेरम सर्वांनाच माहिती आहे। हायपोटेनियस काय असतो, ज्याला आपण कर्ण मराठीमध्ये म्हणतो, हायपोटेनियस काय असतो, साइड काय असतात, आणि मग हे सर्व बाबी आपण ॲप्लिकेशन म्हणून आपण एखाद्या प्रश्नामध्ये ते वापरायचो। विद्यार्थी मित्रांनो, आपला पायथागोरस थेरम हा अतिशय सोपा चॅप्टर आहे। याच्यामध्ये काही अगदी 3-4 प्रकारचे थेरम आपल्याला बघायचे आहेत, त्याचे कन्वर्स बघायचे आहेत आणि आपण हा चॅप्टर अगदी चांगल्या पद्धतीने समजून या ठिकाणी बघणार आहोत। चला तर आपण या ठिकाणी पायथागोरस थेरम या चॅप्टरचा आपण या ठिकाणी चालू करूयात, इंट्रोडक्शनचा भाग चालू करूयात। या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं बेटा, सर्वांनी इकडे माझ्याकडे बघा। या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचंय बघा, लेट स्टडी। या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचंय, पहिला भाग आहे या ठिकाणी पायथागोरियन ट्रिपलेट आपल्याला बघायचं आहे बेटा। या ठिकाणी पहिला जो भाग आहे बेटा त्याला म्हणतो आपण पायथागोरियन ट्रिपलेट। त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल। राईट अँगल ट्रायंगल सर्वांना माहिती आहे, राईट अँगल ट्रायंगल काय असतो, त्याच्यातली सिमिलॅरिटी काय, पायथागोरियन ट्रिपलेट नावाचा प्रकार काय असतो। आता बऱ्याच बाबी इंट्रोडक्शन मध्ये कळतील, पण तुम्हाला ॲक्च्युअली क्लॅरिटी केव्हा होईल, तर ज्या वेळेला तुम्ही एक एक प्रॅक्टिस सेट मधलं एक एक प्रॉब्लेम बघाल, एक एक आपण प्रॉब्लेम ज्या वेळेला सोडू त्यावेळेला आपलं ऑटोमॅटिकली आपण जे इंट्रोडक्शन मध्ये बघितले ते ऑटोमॅटिकली तिथे आपलं ॲप्लिकेशन ओरिएंटेड सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। विद्यार्थी मित्रांनो बघा, मी परत एकदा तेच सांगतोय, आपण एखादा पिक्चर बघत असताना, मूवी बघत असताना आपल्याला एखादी गोष्ट लक्षात येत नाही सुरुवातीला की पुढचा पिक्चर असा असेल का, पण अचानक पिक्चरला एक वळण मिळतं, बरोबर आहे, वेगवेगळीकडेच पिक्चर जातो आणि अशाच स्वरूपाचा अभ्यास देखील असतो बेटा। सुरुवातीला आपल्याला वाटतं की याच्यामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे, पण गणित हा विषय अगदी नियमांचा विषय आहे, काही वेगळं नसतं। मी या ठिकाणी जे पहिल्यांदा सांगतोय ते फक्त बघा, ऑब्झर्वेशन करा, लक्षात ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ॲप्लिकेशन आपल्याला म्हणजे पूर्ण आपल्याला हळूहळू शेवटला आपण जसं जसं जाऊ प्रॅक्टिस सेट करत किंवा प्रॉब्लेम सेट करत ऑटोमॅटिकली या सर्व गोष्टी अंडरस्टँड होणार आहेत। पण कधीही प्रॅक्टिस सेट किंवा हे सगळं करत असताना पूर्वी तुम्हा सर्वांना इंट्रोडक्शन बघणं कधीही गरजेचं आहे। आपण याच्यामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट बघणार आहोत, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स बघणार आहोत, त्याच्यानंतर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन हा भाग एक बघणार आहोत बेटा। थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, सिमिलॅरिटीचा झाला, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचा झाला, पायथागोरस थेरम आपण बघणार आहोत, जो सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टरचं नाव पण आपलं तेच आहे, पायथागोरस थेरम। पुढचा आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम। बघा पुढे आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम बघायचे आहेत, म्हणजे आपण पायथागोरस थेरमचं ॲप्लिकेशन कसं करायचं आपल्या एखाद्या प्रॉब्लेममध्ये। मग हा जो भाग आहे तुम्हाला प्रश्नांमध्ये लक्षात येणारच आहे, वेगळं काही विशेष शिकवायची गरज नाही। ज्या वेळेला आपण प्रश्न सोडवू त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्याला लक्षात येईल की बाबा हा पायथागोरस थेरम ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने वापरायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर अपोलोनियस थेरम म्हणून एक आहे, हा अपोलोनियस थेरम देखील कशा पद्धतीनं करायचा हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत। लक्षात आलं सर्वांना? गुड बेटा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला आपण समजून घेऊयात पायथागोरस थेरम म्हणजे नेमका काय। थोडक्यात पायथागोरस थेरम हा एका ट्रायंगल मध्ये वापरला जातो आणि तो असतो राईट अँगल ट्रायंगल। थोडक्यात पायथागोरस थेरम हा वापरला जातो राईट अँगल ट्रायंगल मध्ये। हा राईट अँगल ट्रायंगल आहे सपोज PRQ, हा थेरम नाहीये बेटा, मी केवळ फक्त पायथागोरस थेरम मध्ये म्हणजे त्याचं सूत्र काय येणार आहे हे समजून सांगतोय, बाकी थेरम मी पुढे शिकवलेलाच आहे, प्रूफ केलेला आहे। बघा, इन दिस राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस, बघा हा जो आहे राईट अँगल ट्रायंगल हा PQR। राईट अँगल ट्रायंगल कसा ओळखायचा, ए बाबा इकडे बघ, राईट अँगल ट्रायंगल कसा ओळखायचा, हा जो अँगल Q आहे बेटा, हा अँगल Q बेटा 90 डिग्री आहे, आणि ज्या वेळेला इथे 90 डिग्री आणि 90 डिग्रीच्या अपोजिटची जी बाजू असते, ए पुरा लक्षात घेतलास का, 90 डिग्रीच्या अपोजिटची साइड जी असते, हे बघा हे PR जे आहे हे 90 डिग्रीच्या अपोजिट आहे, 90 डिग्री इथे आहे, हे सिम्बॉल जे असतं अशा पद्धतीचं हे 90 डिग्रीचं आहे। लक्षात आलं
ऑर्थोगोनल आणि ही PR जी आहे बेटा ही 90 डिग्रीच्या अपोजिटची बाजू आहे आणि या बाजूलाच आपण हायपोटेनियस असं म्हणतो, या बाजूलाच आपण हायपोटेनियस असं म्हणतो. आता मला या ठिकाणी लक्षात घे काय म्हणलंय, इन दिस राईट अँगल ट्रायंगल. याला राईट अँगल ट्रायंगल का म्हणलं बेटा, कारण 90 डिग्रीचा आहे अशा पद्धतीनं, बरोबर आहे. इन दिस राईट अँगल ट्रायंगल बेटा द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस, हायपोटेनियस कोणता आहे PR, म्हणजे PR स्क्वेअर इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ देअर रिमेनिंग टू साइड्स. बेटा याचा स्क्वेअर, याचा म्हणजे PR चा स्क्वेअर इज इक्वल टू, त्याचा इक्वल किती आहे म्हणते बेटा, सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. मग रिमेनिंग कोणत्या टू साइड उरल्या, RQ आणि PQ. म्हणजे थोडक्यामध्ये हायपोटेनियस थेरम काय असतो हे सांगितलंय. ह्या ट्रायंगल मध्ये PQR ट्रायंगल मध्ये हा हायपोटेनियस PR स्क्वेअर इज इक्वल टू, बघा PR स्क्वेअर इज इक्वल टू इन 90 डिग्री इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. आणि मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो PR स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर, बरोबर आहे, इज इक्वल टू हे दोन साइड, त्या दोन साइडच्या स्क्वेअरचा सम PQ स्क्वेअर, हा PQ स्क्वेअर आणि हा RQ स्क्वेअर किंवा QR स्क्वेअर म्हणा, हा PQ स्क्वेअर आणि QR स्क्वेअर. अशा पद्धतीनं हा हायपोटेनियस थेरम आपण या ठिकाणी, म्हणजे थोडक्यामध्ये हायपोटेनियस थेरमचं हे फॉर्म्युला आहे म्हणा, किंवा अशा पद्धतीने या ठिकाणी होतं. हा प्रमेय नाहीये, म्हणजे हा थेरम नाहीये बेटा. प्रूफ थेरम कधी करायचा आहे आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये बघायचं. हे केवळ तुम्हाला म्हणजे या टॉपिकचं इंट्रोडक्शन, स्टार्टिंग नेमकी काय, नेमकं पायथागोरस थेरम म्हणल्या काय रे बेटा, नेमकं पायथागोरस थेरम म्हणल्या काय रे बेटा, हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, कळलं सर्वांना हे, व्हेरी गुड. आता याच्यानंतर याच्यानंतर बघा, सर्वांनी इकडे बघा बेटा, सर्वांनी बघा. आता इथे आपल्याला सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल आपल्याला बघायचंय. पहिला थेरम आपला कोणता आहे ह्याच्यामध्ये, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम. ठीक आहे पोरो, इकडे बघा बेटा, सर्वांनी फोकस द्या, माझ्याकडे बघायचं बेटा. तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, अल्जेब्राची येणार नाही, जॉमेट्रीची, कुठल्याच चॅप्टरची आणि मी कुठलाच प्रश्न सोडणार नाही बेटा. प्रत्येक गोष्ट इंट्रोडक्शन मध्ये असेल, प्रॅक्टिस सेट असेल, प्रॉब्लेम सेट असेल, एक ना एक बारीक गोष्ट घेतलेली आहे. ठीक आहे, मग लक्षात घ्या या ठिकाणी हा जो इथला चॅप्टर आहे कुठला आहे, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. आता तो थेरमचं स्टेटमेंट काय बेटा, थेरमचं हे स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट, इन अ राईट अँगल ट्रायंगल if the altitude is drawn to the hypotenuse in a right angle triangle, बघा, in a right angle triangle ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. बेटा हा हायपोटेनियस आहे, हा AC हा हायपोटेनियस आहे आणि त्याला आपण असा अल्टिट्यूड काढला, म्हणजे B पासून अल्टिट्यूड काढला. ठीक आहे, बरोबर आहे. काय म्हणलं, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस, हायपोटेनियसला अल्टिट्यूड अशा पद्धतीनं काढला, देन द टू ट्रायंगल्स फॉर्मड आर सिमिलर टू देअर ओरिजिनल ट्रायंगल अँड ईच अदर. बघा हा थेरम आहे. हा थेरम झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने हिची फिगर काढली बेटा. ABC हा ट्रायंगल काढला, हा हायपोटेनियस आहे आणि ह्या B आणि B पासून इथे आपण अल्टिट्यूड टाकला, हा असा इथे 90 डिग्री अल्टिट्यूड टाकल्या झाला. हा X अँगल आहे, हा X अँगल म्हणजे समथिंग अँगल आहे, त्याला आपण असे नाव दिले. कळलं बेटा, हा थेरम कळला पोरो, कळलं का, अरे बाबा ऑब्झर्व कर, समोर बघ, लक्षात आलं, हे लक्षात आलं. याच्यावरून आपण हे कोणता चाललाय, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यावरनं ही फिगर लक्षात आली. आता आपण गिवन म्हणूयात. आता हे झाला थेरम. आता थेरम पासून आपल्याला लिहायचे बेटा, काय गिवन आहे, गिवन बघा, इन ट्रायंगल ABC B इज इक्वल टू 90 डिग्री, इन ट्रायंगल ABC B is equal to 90 degree, in triangle ABC B is equal to 90 degree, segment BD perpendicular to segment AC, segment BD, बेटा हा BD अल्टिट्यूड होता का नाही, म्हणून आपण काय म्हणलं, हा BD सेगमेंट परपेंडिक्युलर आहे कशाला, हा AC ला, या हायपोटेनियसला, या AC ला. सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू AC, सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू AC. अरे बाबा लक्षात घे, सेगमेंट BD
काय म्हणलंय, सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर टू सेगमेंट एसी. हा सेगमेंट बीडी बेटा हे बघा, हा बीडी परपेंडिक्युलर आहे एसी ला. एसी परपेंडिक्युलर म्हणजे कसा रे, असा 90 डिग्री असतो कोणी, 90 डिग्री. बघा हा 90 डिग्री होतो इथं. ठीक आहे, म्हणून आपण हे गिवन जसं फिगर मध्ये दिलंय, हा ट्रायंगल आहे, हा 90 डिग्री आहे, हा बीडी असा तिथं परपेंडिक्युलर झालाय, गिवन लिहिलं. आता टू प्रूफ काय करायचं बेटा, टू प्रूफ आपण इथं थेरम मध्ये बघितलं होतं. बघा थेरम मध्ये काय टू प्रूफ आहे, then the two triangles, बघा इथं या थेरम मध्ये वाचा बेटा, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. आता हे आपल्याला कसं लिहिलं टू प्रूफ मध्ये, टू प्रूफ मध्ये ट्रायंगल एडीबी सिमिलरचं चिन्ह आहे बघा, हे सिमिलर दाखवायचं होतं, बरोबर आहे की नाही. सिमिलरचं चिन्ह असं आहे, बरोबर आहे, अशा पद्धतीनं काढायचं सिमिलरचं. ट्रायंगल एडीबी सिमिलर टू एबीसी, ट्रायंगल एडीबी, ट्रायंगल एडीबी ABC, ADB, ABC, ट्रायंगल ADB, ट्रायंगल ADB सिमिलर टू ABC. बेटा हे बघा हा ट्रायंगल तयार होतो कोणी मध्ये, हा ADB आणि ABC, हा 90 आहे, हा 90 आहे, हा सिमिलर दाखवायचा आहे. पुन्हा नंतर ट्रायंगल BDC सिमिलर टू ABC, BDC सिमिलर टू, बघा आधी पहिल्यांदा आपण ADB म्हणलो, आता म्हणा BDC सिमिलर टू ABC, बरोबर आहे, BDC सिमिलर टू ABC, हा BDC सिमिलर टू, हा BDC सिमिलर टू ABC, बरोबर आहे बेटा. पहिल्यांदा मग हे दोन्ही झाले, हे दोन्ही कळाले. तिसरा कोणता आहे, ट्रायंगल ADB, ट्रायंगल ADB सिमिलर टू BDC, ADB सिमिलर टू म्हणजे हा बघा ट्रायंगल ADB BDC, ट्रायंगल ADB आणि BDC, हा ट्रायंगल ADB आणि BDC अशा पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे. मला सांगा बरं हे टू प्रूफ किती सोप्या पद्धतीने आपण सिमिलर, हे तिन्ही फक्त टू ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर आहेत आणि इच अदर आहेत असं इथं आपल्याला प्रूफ दिलंय. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल हा थेरम आहे आपला. आपण राईट अँगल ट्रायंगल काढला, अल्टिट्यूड काढला, गिवन लिहिलं, गिवन नंतर टू प्रूफ जे लिहायचं होतं ते लिहिलं. आता याच्यानंतर आपल्याला बेटा आता एक एक काढायचंय. आता तीच फिगर दिली बरं का, तुम्हाला पाठीमागच्या स्लाइडवर जावं लागू नये त्याच्यासाठी मी इथं अशा पद्धतीने तीच फिगर दिली. ठीक आहे, तीच फिगर दिली. ओके, मागच्या स्लाइडची जी फिगर आहे. आता काय म्हणले बेटा, प्रूफ बघा. आता प्रूफ लिहिला, थेरम आहे बरं का, लक्षात ठेवायचंय. अरे बाबा इम्पॉर्टंट आहे, अरे बाबा इम्पॉर्टंट आहे. तुझा फोकस माझ्याकडे दे, माझ्या बोटांकडे बघ, माझ्या शब्दांकडे, उच्चाराकडे बघ. प्रत्येक गोष्ट अशी इच अँड एव्हरीथिंग डिटेल सांगितले बेटा, काही सुद्धा अवघड नाहीये. लक्षात येतंय, तू थोडंसं फोकस दे. काय म्हणले बेटा या ठिकाणी प्रूफ मध्ये, इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ADB बघा, इन ट्रायंगल ADB अँड ABC, इन ट्रायंगल ADB आणि ABC बघा, इन ट्रायंगल ADB आणि ABC, इन ट्रायंगल ADB अँड ABC. अँगल, आता हे ट्रायंगल पहिल्यांदा आपल्याला दाखवायचे नाही, ADB आणि ABC, इन ट्रायंगल ADB आणि ABC. ह्या ट्रायंगल मध्ये आलो आपण, प्रूफ करायलो तर आपण अँगल DAB कॉन्करंट टू अँगल BAC, अँगल DAB बघा, DAB हा अँगल A वाला जो आहे बेटा, A वाला, तर कॉमन अँगल काढायचा आहे आपल्याला. हा DAB अँगल आपण वाचतोय, असा अँगल वाचतोय म्हणजे तिन्ही नावाने अँगल वाचतोय इथं बघा DAB. पण अँगल कोणता वाचतोय याच्यामध्ये, A पोरा, अँगल A वाचतोय, जो मधला असतो. अँगल वाचताना हा A येतो, हा अँगल वाचताना कॉमन अँगल A दिसलं का मधलं. तर अँगल DAB कॉन्करंट टू अँगल BAC, बरोबर आहे. बघा DAB BAC, DAB BAC, DAB BAC. सर कळलं, पुढे सांगा सर. मग हा बेटा ह्या ट्रायंगल मध्ये हा अँगल कॉमन अँगल झाला. पुढे काय रे, ADB कॉन्करंट टू अँगल ABC, ADB बेटा इथं 90 डिग्री दिसतंय का, हा X आणि X दिसत होता. आता पुढे बघ ADB आणि BDC. अरे बाबा हा 90 म्हणल्यानंतर हा पण 90 आहे. हा ABD, हा बेटा या ठिकाणी ADB किती येणार आहे बेटा, ADB आणि ABC, हा ADB आणि BDC,
बरोबर आहे का, ADB आणि ABC, बरोबर आहे, ABC आहे बेटा, ADB बरोबर आहे. लक्षात घ्या, इथे मी मगाशी तुम्हाला सांगताना इथं एक हे केला होता, मी जे आता सांगतोय ते लक्षात घ्या. इन ट्रायंगल ABC, मग हे बघा ADB आणि ABC, ADB आणि ABC, हा अँगल D आणि B ईच ऑफ 90 आहेत. हा पण 90 आहे, ABC पण 90 आहे आणि ADB पण 90 आहे. मग हे कॉमन अँगल झाला, हा ईच ऑफ 90 झाला. आणि पुढे काय रे बेटा, आता पुढे काय बघा, ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल ABC. ट्रायंगल ADB, ट्रायंगल ADB, ट्रायंगल ADB, ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल ABC, सिमिलर टू. आता आपण तेच म्हणलं, आता हे दाखवलं की नाही आपण, कॉमन अँगल दाखवला, ईच ऑफ 90 दाखवला हा ट्रायंगल मध्ये. त्याच्यामुळं ट्रायंगल ADB आणि ABC, बघा ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल ABC कोणत्या टेस्टने आहेत, अँगल टेस्ट, म्हणून त्याला आपण AA टेस्ट म्हणू. याला पहिला नाव देऊ, म्हणजे पहिलं प्रूफ झालं, आपण पहिलं त्याला देऊन टाकू, बरोबर आहे, 1 नंबर देऊन टाकू. कळतंय का, अरे बाबा कळतंय का, पहिल्यांदा कॉमन अँगल काढला, कॉमन अँगल काढला आणि फिगर मध्ये 90 तर आहेच की, ABC आणि ADB, आणि मग आपण त्याला सांगितलं हे सिमिलर आहेत, हे सिमिलर आहेत बाय AA टेस्टनी. अरे किती सोपं आहे मला सांग, प्रत्येक गोष्ट ईच अँड एव्हरीथिंग. बघा पोरांनो, तुम्हाला जर एखादं इंट्रोडक्शन असं वाटलं की सर ह्याच्यामध्ये हे मला लक्षातच आलं नाही हो, तर बेटा परत परत बघा, रात्री 3 वाजता जरी फोन केलास तरी मी तुझा फोन रिसीव करेल बेटा, पण तुला परत परत बघायचंय, परत परत लक्षात घ्यायचंय, खूप फोकस द्यायचा आहे. आणि 100% तुम्हाला हे सगळं जर कळालं तर मला वाटतं काही सुद्धा अडचण येणार नाही बेटा, ठीक आहे, कसलीच अडचण येणार नाही. ठीक आहे, कळतं सर्वांना. ADB हे लक्षात आलं बेटा, इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढचं, आता पुढे काय रे, इन ट्रायंगल, आता इथं बघा पुढचं इथून चाललंय, इन ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC. बघा इन ट्रायंगल BDC आणि ABC, इन ट्रायंगल BDC, बघा बेटा BDC आणि ABC. बघा आलो का, इन ट्रायंगल BDC आणि ABC. अँगल BCD आणि ACB कॉमन अँगल आहे, BCD आणि ACB. बघा BCD, अँगल BCD आणि ACB, हा C कॉमन निघतो का बेटा, ए बघ रे, अँगल BCD किंवा अँगल DCB किंवा त्याला काय कॉन्करंट टू ACB, CC कॉमन येतो का बेटा. अँगल इथं बघा, अँगल BCD, अँगल मध्ये यायलाय म्हणून C वाचायला होतं आपण, बरोबर आहे का. हा इथे बघा, हा C, इथला C आणि इथला C, बरोबर आहे. अँगल BCD आणि ACB हा कसा आहे बेटा, हा कॉमन अँगल आहे. पुन्हा आता ईच ऑफ 90 एक दाखवा, BDC आणि ABC. बघा अँगल BDC बेटा हा 90 आहे म्हणून हा पण 90 आहे, हा 90 आहे म्हणून हा पण 90 आहे. त्यामुळे अँगल BDC आणि ABC, बरोबर आहे. हा बघा BDC आणि ABC, बरोबर आहे. हा 90, हा 90, म्हणजे 90 अँगल आला आणि कॉमन आला. त्याच्यामुळे बेटा हा ट्रायंगल जो आहे ADB आणि ABC, सॉरी हा नाहीये, हा BDC आणि ABC, हा बेटा हा संपला ना आपला, हा इथून असा झाला नाही, हा तर झाला आपला, बरोबर आहे, हा तर झाला. आता हा बघायचा BDC आणि ABC, ट्रायंगल BDC, हा BDC सिमिलर टू ट्रायंगल BDC सिमिलर टू ट्रायंगल ABC बाय कोणत्या टेस्टनी बेटा, कॉमन आणि ईच 90 आहे, A टेस्ट. अरे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल आणि राईट अँगल 90 डिग्री निघतो, तिथेच आपल्याला AA टेस्ट म्हणून आपल्याला म्हणायचंय. अरे किती सोपं आहे मला सांगा बरं. एकदा पण मी तुम्हाला सांगितलं, परफेक्टली तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे, परफेक्टली तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता ह्याला आपण सेकंड नंबर दिला आणि मग या ठिकाणी आपण म्हणलं फ्रॉम 1 and 2 ADB सिमिलर टू BDC, फ्रॉम 1 and 2 म्हणलं, हे 1 आणि 2, त्याला बघा आता हे सिमिलर आहे ह्याला, तर हे सिमिलर आहे ह्याला असणारच का नाही, कारण बघा ADB सिमिलर आहे ABC ला, मग हा ABC सिमिलर आहे BDC ला, म्हणून ADB आणि BDC सिमिलर असतील का नाही, ADB आणि BDC. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट म्हणलं या ठिकाणी मी काय म्हणलं, फ्रॉम 1 and
टू, फ्रॉम 1 and 2. बेटा हे बघ इथं एबीसी दिसते, इथे एबीसी दिसते, म्हणजे हे दोन्ही हे एबीसी ह्याला सिमिलर आहे, हे एबीसी ह्याला सिमिलर आहे, म्हणजेच हा एडीबी याला सिमिलर असेल का नाही. त्याच्यामुळे आपण आपलं जे प्रूफ करायचं होतं बेटा, या ठिकाणी जे प्रूफ करायचं होतं इथं दिलं बघा. टू प्रूफ मध्ये काय रे, टू प्रूफ म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचंय, आपल्याला जे सिद्ध करायचंय. अरे बाबा इकडे लक्ष दे, आपल्याला काय हे सांगितलंय लक्षात घे, एडीबी आणि बीडीसी. मग या ठिकाणी मिळतं का बघा, एडीबी आणि बीडीसी. हे बघा हा एडीबी आणि हा बीडीसी, देअरफॉर आपण 1 and 2 म्हणलं. ट्रायंगल एडीबी सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी, हे आपण प्रूफ केलं ऑलरेडी. फ्रॉम 1 2 3 याला 3 नंबर दिला आणि म्हणा या ठिकाणी 1 2 3 नुसार ट्रायंगल एडीबी सिमिलर टू बीडीसी सिमिलर टू एबीसी. बेटा ही फिगर आहे, किती सोप्या पद्धतीने समजून सांगितलंय. काहीतरी डिफिकल्ट आहे का मला सांगा बरं. कॉमन अँगल आणि 90 डिग्री आणि ए टेस्ट आपल्याला सांगायचे. अरे खूप सोपं आहे, फक्त तुमची थोबाडं इकडे असली पाहिजेत, तुमचं कॉन्सन्ट्रेशन परफेक्टली असलं पाहिजे. मला तुम्ही फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन द्या. तुमची कसली आता बघा, ह्या बऱ्याच मुलांना असं वाटत होतं की सर आमचं कसं होईल की शाळा कॉलेज हे सगळं चालू होणार आहे, नाही काहीच आम्हाला कळत नव्हतं. मग विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठीच मी तुम्हाला हे एवढं सगळं करून देतोय, तुमच्यासाठी आम्ही मेहनत घेतोय. अरे ऑफलाईन जाऊ द्या, ऑफलाईन पेक्षा हजारो पटीनं तुम्हाला समजेल. एवढ्या पॉवरफुली तुम्हाला कम्युनिकेशन करून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स सारखा अवघड विषय मला कोणीही सांगावं की योगेश सरांसारखं कोणी शिकवतं, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणीही लक्षात येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही असं म्हणायचं नाही की मीच छान शिकवतो. बेटा सगळेच छान शिकवतात, पण तुम्हाला माझं कळावं, 100% मी जी मेहनत देतो बेटा ती 100% तुमच्या अंगामध्ये जावी, हाच माझा उद्देश आहे. या ठिकाणी कळलं सर्वांना, लक्षात आलं. चला हा थेरम एकदा लिहून घ्या बेटा, हा थेरम एकदा लिहून घ्या. हा बघा एकदा थेरम काय होता, ह्याचे थेरम काय होता बघा. थेरमचं टायटल काय होतं, आपल्याला परीक्षेमध्ये गिव्हन पासून लिहायचं असतं, फिगर काढावी लागते. लक्षात आलं सर्वांना, तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहात. हे झाल्यानंतर पुढचं बघा बेटा, हा झाला की हा बघा पुढचं पेज, हा पुढचं पेज आहे बेटा, हे पुढचं पेज आहे. प्रूफ बघायचा आहे, प्रूफ लिहिणं खूप गरजेचं असतं. आपल्याला थेरम मनाने लिहिता आले पाहिजेत, याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला एक्झाममध्ये करता आले पाहिजेत बेटा. लक्षात आलं सर्वांना. चला खूप छान खूप छान. आता याच्यानंतर आपल्याला बघा, आता अजून एक छान थेरम आहे बेटा, छान थेरम आहे. कोणता आहे रे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बेटा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन हा सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस सेट 1. ह्याची जी 2.1 2.2 जी प्रॅक्टिस सेट आहे, जे प्रॉब्लेम सेट आहे त्याच्यामध्ये वापरायचं आहे. खूप महत्वाचा जॉमेट्रिक मीन थेरम आहे. अगदी बघूयात, बऱ्याच मुलांना पायथागोरस थेरम चॅप्टर आहे म्हणलं की सरांना मुलांना वाटतं सर फक्त पायथागोरसच आहे काही की ह्याच्यामध्ये. अरे नाही, जॉमेट्रिक मीन आहे, अपोलोनियस आहे, हे सगळं लक्षात घ्यायचंय. पायथागोरस तर तुला कळलाच, सिमिलॅरिटीचा आत्ता झाला. आता तुला मी सांगणार काय बेटा, लक्षात घे, जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. काय रे थेरमचं स्टेटमेंट, इन अ राईट अँगल ट्रायंगल द perpendicular segment to the hypotenuse in a right angle triangle. बेटा right angle triangle, चला इथं right angle चे सिम्बॉल करू. In a right angle triangle PQR, in a right angle triangle PQR, in a right angle triangle the perpendicular segment to the hypotenuse from opposite vertex. बघा हा हायपोटेनियस आहे, हा RPPR ह्याला म्हणू आपण, हायपोटेनियस आहे. आणि तिथून अशा पद्धतीनं काय दिलंय म्हणलंय त्यांनी, परपेंडिक्युलर आहे अपोजिट वर्टेक्स कडून. बघा हा परपेंडिक्युलर झालाय का नाही, QS हा वर्टेक्स कडून, Q या वर्टेक्स कडून आलेला आहे. इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इनटू विच हायपोटेनियस इज डिवायडेड. बघा हा जो आहे जॉमेट्रिक मीन मध्ये काय म्हणताय त्यांनी, हा अशा पद्धतीचा राईट अँगल ट्रायंगल आहे, या हायपोटेनियसच्या अपोजिट Q अँगल आहे, तिथून एक परपेंडिक्युलर जातो आणि या परपेंडिक्युलर मधनं दोन हायपोटेनियसचे डिवाइड होतात दोन साइड, बरोबर आहे. अशा पद्धतीनं हाच आहे. याला आता आपण प्रूफ बघणार आहोत. जॉमेट्रिक थीन, पोरा बघ इकडं, लक्ष दे बेटा, लक्ष दे. जॉमेट्रिक मीन चाललाय, मी तुला थेरम वाचून सांगितला, डायग्राम कशा पद्धतीनं आहे सांगितली. आता प्रूफ कड लक्ष दे, तुझं थोबाड इकडे कर. आता पोरांनो इकडे बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल,
इन अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, बघा इन अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, इन अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, इन अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर. अरे बेटा इन अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट क्यू एस परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस पी आर, सेगमेंट क्यू एस, अरे बाबा पी क्यू आर, इन अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, हा क्यू एस परपेंडिक्युलर टू पी आर, क्यू एस परपेंडिक्युलर टू, बघा सेगमेंट क्यू एस, याला क्यू एस सेगमेंट वाचायचा, क्यू एस सेगमेंट परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस म्हणा किंवा याला काय म्हणा तुम्ही साइड म्हणा, हायपोटेनियस पी आर, हायपोटेनियस पी आर, बघा क्यू एस सेगमेंट क्यू एस परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस पी आर. पुन्हा बघा ट्रायंगल क्यू एस आर सिमिलर टू ट्रायंगल पी एस क्यू, बघा काय म्हणले ट्रायंगल क्यू एस आर सिमिलर टू ट्रायंगल पी एस क्यू, ट्रायंगल क्यू एस आर. आता ह्याच्यात आपल्याला काय दाखवायचं सिमिलर, ट्रायंगल क्यू एस आर, ट्रायंगल क्यू एस आर, बघा हा ट्रायंगल क्यू एस आर, ट्रायंगल क्यू एस आर, ट्रायंगल क्यू एस आर, ट्रायंगल क्यू एस आर सिमिलर टू ट्रायंगल पी एस क्यू, ट्रायंगल क्यू एस आर सिमिलर टू ट्रायंगल पी एस क्यू, पी एस क्यू, पी एस क्यू. लक्षात आलं बेटा, क्यू एस आर सिमिलर टू पी एस क्यू, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आपण मागं बघितलं होतं की नाही, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू एस आर आणि पी एस क्यू, हा क्यू एस आर आणि पी एस क्यू हे सिमिलर आहेत. आपण हे रिझन पण इथं दिलं आणि मग इथं आपण काय केलं बेटा, सिमिलर आहेत म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे ही क्यू एस साइड आणि हा पी एस साइड खाली घ्यायची, क्यू एस अपॉन पी एस, बरोबर आहे, क्यू एस अपॉन पी एस, हा क्यू एस अपॉन पी एस. लक्षात येतं बघा, हे दोन जर आपण दाखवले सिमिलॅरिटीनं तर इथं काय म्हणू शकतो मी, क्यू एस अपॉन पी एस, हा क्यू एस अपॉन पी एस, हा बघा इथला दोन आणि इथले दोन घ्यायचे, क्यू एस अपॉन पी एस. पुढे काय इथं, हा पुढचे दोन पुन्हा एस आर अपॉन एस क्यू, एस आर अपॉन एस क्यू, क्यू एस अपॉन पी एस इज इक्वल टू एस आर अपॉन एस क्यू, क्यू एस ला क्यू एस द्या, पी एस ला पी एस द्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर एस आर ला एस आर द्या, इथं एस क्यू ला इथं काय क्यू एस दिलेलं आहे, ठीक आहे, तेच लिहिलेलं आहे इथं, देअरफॉर करून तेच लिहिलेलं आहे. ठीक आहे बेटा, हे कळलं सर्वांना, इथं हे कळलं सर्वांना, लक्षात आलं. मग इथे काय म्हणलं मी या ठिकाणी, लक्षात घ्या, हा या ठिकाणी इथं काय झाला, हा बघा हा इथं क्यू एस आहे, हा इथं क्यू हेच काय मी ह्याला हे असं लिहिलेलं आहे इथं, देअरफॉर अजून करू शकतात तुम्ही. हे कसं लिहिलंय मी तुम्हाला सांगतो, हा इथं लिहिला, हा क्यू एस अपॉन पी एस, हा क्यू एस अपॉन पी एस, हा एस आर अपॉन एस क्यू, हा एस आर अपॉन एस क्यू. आता हा क्यू एस आणि एस क्यू आहे, हे जे दिसाले तुम्हाला क्यू एस, ह्यालाच क्यू हे इथं एस क्यू लिहिलं, ह्याला क्यू एस पण लिहू शकतो ना मी असं, कारण एकच आहे, फक्त अल्फाबेट इकडे केलं. मग त्याला मी काय केलं असं, देअरफॉर म्हणलं क्यू एस अपॉन पी एस इज इक्वल टू एस आर अपॉन, हा बघा ह्या एस क्यूला मी क्यू एस लिहिलं, क्यू एस जमते का लिहिलं, कारण हे बघा काही अवघड आहे का याच्यामध्ये लिहिणं क्यू एस, कारण हे क्यू फक्त इकडे घेतलं. ठीक आहे, हे आलं, हे आल्यानंतर बेटा ह्याला काय केलं मी, ह्याला सरळ मी असं केलं, हे बघा लक्षात आलं, याला सरळ मी काय म्हणलं, हा क्यू एसला क्यू एस स्क्वेअर, या क्यू एसला काय केलं क्यू एस स्क्वेअर, क्यू एस हे बघा हा क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर, पी एस इंटू एस आर, पी एस इंटू एस आर, ह्याला म्हणतात जॉमेट्रिक मीन थेरम. ठीक आहे, क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर, क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर. बघा क्यू एस स्क्वेअर म्हणजे मी हा जर असेल असा राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, तर हा मधला जो आहे जॉमेट्रिक मीन थेरमचं ऍप्लिकेशन तिथं वापरायचं पुढे प्रश्नांमध्ये. क्यू एस हा क्यू एसचा स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर, बरोबर आहे, पी एस इंटू एस आर. म्हणजे हे बघा हा जो आहे इथून अशा हायपोटेनियसला हा इथला छेदलेला मधून क्यू पासून, तर हा क्यू एसचा स्क्वेअर इज इक्वल टू हा पी एस, एक हायपोटेनियसची इकडची डिवायडेड झालेली साईड आणि इकडची डिवायडेड, ह्या गुणाकार करायचा त्याचा, क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर. हे ऍप्लिकेशन मध्ये वापरा आणि थेरम अशा पद्धतीने हा प्रूफ झालेला आहे. ठीक आहे, कळतंय, जॉमेट्रिक मीन थेरम याला म्हणतात. ओके बेटा, मला सांगा बरं याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे का, मला सांगा. काही सुद्धा नाहीये बेटा. जॉमेट्रिक मीन थेरम मध्ये अजून तुम्हाला परत एकदा बघा, जर क्लिअर झालं नाही तर ऍप्लिकेशन मध्ये कळणारच आहे. बघा माझ्या बॅच मध्ये किती बी खंगरं पोरगं राहिलं, किती बी खालचं पोरगं राहिलं, किंवा कसलंही IIT लेवलचं जरी त्याला मला म्हणजे असं काही पोरं असतात, सर मी IIT लेवलचा आहे, मला हे येतं ते येतं. अरे बाबा तुला येतं मला माहिती आहे, पण बेसिक पण तू सगळं बघ. तुला प्रत्येक एक्झाम्पल तुला सोडवणं
नव्हतं का? मी सोडून घेतो इथं प्रत्येक एक्झाम्पल, ईच अँड एव्हरीथिंग समजून तुम्हाला सांगितलंय, त्याच्यातली बारकावे समजून सांगितलेत. मला प्रत्येक मुलानं नाव घेतलं पाहिजे बेटा. मला माहिती आहे आज ना उद्या तुम्ही नाव घेणार आहात. सर योगेश सरांमुळे आमची ही गोष्ट सुधारली. आम्हाला सरांनी जे सांगितलं त्याच्यामुळे आमच्या बऱ्याच गोष्टी खूप छान क्लिअर झाल्या. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घाबरायचं ह्याच्यामध्ये अजिबात नाहीये. प्रत्येक गोष्ट मी समजून सांगणार आहे. तुम्हाला केवळ फोकस द्यायचा आहे. अभ्यास करते वेळी मी तुमच्याकडनं अभ्यासच करून, तुम्हाला वाटलं सरांना बोलायचंय ना, तुम्ही बिंदास, मी ज्या वेळेला फ्री असेल तुम्हाला मी अर्धा तास वेळ देईल. मी तुमच्या शहरामध्ये आलो तर घरी येऊन जाईल. पण ज्या वेळेला आपण त्या मूडमध्ये असतो त्यावेळेला, पण एखाद्या वेळेस एंटरटेनमेंट मी करतोय त्यावेळेला एंटरटेनमेंट करा. पण अभ्यास करत असताना तिथे नाटकं किंवा तिथे अशा काय म्हणूयात आपण की कॅज्युअली गोष्टी घेऊ नका. कारण एकतर मी शिकवत असताना खूप कॅज्युअली शिकवतो मुलांना, की मुलांच्या डोक्यावर ताण येऊ नये, तुम्हाला बऱ्याच गोष्टी फोकसली कळाव्यात. माझ्या सर जे सांगतायत ते 100% डोक्यात जावं, असं सगळं तुमचं समजून मी तुम्हाला सांगतोय. लक्षात येतं बेटा? चला, कळलं सर्वांना? हे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन झाला. लक्षात आला बेटा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन सर्वांच्या? व्हेरी गुड, खूप छान. यू ऑल स्टुडंट्स आर, तुम्ही खूप ब्राईट स्टुडंट्स आहात बेटा, सगळे विद्यार्थी. ठीक आहे, सगळे विद्यार्थी खूप ब्राईट आहेत. हे डायग्राम, आपण त्याला डायग्रामला एक कप्पा केलाय. ठीक आहे बेटा, लक्षात येतं? चला, याच्यानंतर आता आपल्याला पायथागोरस थेरम बघायचा आहे. आता पायथागोरस थेरम मी मगाशी इंट्रोडक्शन मध्ये स्टार्टिंगलाच घेतला होता, पण ते केवळ तुम्हाला असं असतं ह्या डायग्राम मध्ये, या हायपोटेनियसची स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर असं असतं. मी सांगितलं केवळ, पण ते प्रूफ कुठं केलं होतं, समजून कुठं सांगितलं होतं की ह्या ट्रायंगल मध्ये. तर बेटा आता आपल्याला प्रूफ पण मी या ठिकाणी समजून सांगणार आहे. आणि हा पायथागोरस थेरम IMP आहे बरं का, म्हणजे परीक्षेमध्ये हा विचारला जाण्याची शक्यता असते. ठीक आहे, हा डायग्राम आहे इथं बाजूला. पुढच्या प्रत्येक ओळी स्लाइड वरती मी डायग्राम ऑलरेडी तोच पुढे प्रिंट केलाय. ठीक आहे, कारण तुम्हाला परत परत बघू नये. बघा डायग्राम, मी तुम्हाला तेच सांगतो ना की आपल्या जॉमेट्रीमध्ये डायग्राम खूप महत्वाचे असतात. त्यामुळे डायग्राम मी प्रत्येक स्लाइडवर घेतल्यात. कसं होतं, पाठीमागं बघायचं असं, त्यामुळे मुलांना जड जाईल म्हणून तुमचा विचार करून मी ते केलेलं आहे. ठीक आहे, पायथागोरस थेरम काय रे स्टेटमेंट थेरमचं? इन अ राईट अँगल ट्रायंगल the square of hypotenuse is equal to the sum of square of remaining two sides in a right angle triangle. अरे बाबा राईट अँगल ट्रायंगल, चला राईट अँगल ट्रायंगल आहे ABC. इन अ राईट अँगल ट्रायंगल ABC, बघा इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस, बघा हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. ह्या AC जर हायपोटेनियस असतो, बघा 90 डिग्री बीच्या अपोजिटचा हायपोटेनियस असतो, बरोबर आहे. हायपोटेनियस कसा ओळखायचा? हे 90 डिग्री ह्याच्या अपोजिटचा, बरोबर आहे. आणि त्या अपोजिटचा हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय? टू साइडचे स्क्वेअर, AB चा स्क्वेअर आणि BC चे स्क्वेअर, हे प्रूफ करायचंय. चला, आपण इथं ट्रायंगल काढला बेटा, ट्रायंगल काढला, ABC ट्रायंगल काढला, BD असा इथं परपेंडिक्युलर घेतला, हा पुन्हा इथे 90 डिग्री झाला. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण पायथागोरसच्या थेरम मध्ये हे काढून घेतलं. ठीक आहे बेटा, कळलं? कन्स्ट्रक्शन वगैरे काढावं लागेल ह्याच्यामध्ये आपल्याला, अशा पद्धतीनं काढावं लागेल. कशी थेरम फिगर काढायचे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा गिवन म्हणा ट्रायंगल ABC, बरोबर आहे. अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. फिगर मध्ये काय दिसतं बेटा? ABC हा ट्रायंगल दिसतोय, ABC हा ट्रायंगल दिसतोय. इन ट्रायंगल ABC आपल्याला गिवन लिहायचंय. गिवन म्हणजे काय? गिवन म्हणजे काय? अरे बाबा जे फिगर मध्ये आहे, अरे बाबा जे फिगर मध्ये आहे, अरे बाबा जे फिगर मध्ये आहे त्याला काय म्हणतो आपण? गिवन. इन ट्रायंगल ABC फिगर दिसते ABC ची, अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. टू प्रूफ काय करायचं बेटा? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बघा टू प्रूफ काय करायचे? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. लक्षात आलं बेटा? हा टू प्रूफ आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. कळलं का हे? हा, पुढे बघा इथे टू प्रूफ मध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे लक्षात आलं. पुढे आता कन्स्ट्रक्शन करायचं. ह्याच्यामध्येच आपल्याला एक कन्स्ट्रक्शन आहे. काय कन्स्ट्रक्शन आहे? ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट BD ऑन साइड AC. आपल्याला हा जो आहे बेटा, हा ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट BD
ऑन साइड AC एवढंच म्हणा. ह्या BD परपेंडिक्युलर काढायचा आहे या AC साइडला किंवा AC हायपोटेनियसला, काही जरी म्हणलात तरी चालेल तुम्ही. ठीक आहे, लक्षात आलं. गिवन लक्षात आलं. टू प्रूफ काय काढायचं लक्षात आलं. आणि कन्स्ट्रक्शन आपण काढलं बेटा. हे कन्स्ट्रक्शन BD असा सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू साइड AC लक्षात आलं. हे आपण लिहिलं अशा पद्धतीनं ड्रॉ म्हणून. गिवन आलं, टू प्रूफ आलं, कन्स्ट्रक्शन आलं. आता प्रूफ काय आहे बेटा बघा. प्रूफ इन अ राईट अँगल ट्रायंगल ABC इन अ राईट अँगल. प्रूफ बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल ABC in a right angle triangle ABC in a right angle triangle ABC segment BD perpendicular to hypotenuse AC. बघा प्रूफ मध्ये काय म्हणलं बेटा. पहिल्यांदा आपण म्हणायचं इन राईट अँगल ट्रायंगल ABC सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC इन राईट अँगल ट्रायंगल. पहिला प्रूफ चाललंय. प्रूफची पहिली लाईन पुरा लक्ष दे. इकडं कॉन्सन्ट्रेशन कर, इकडं कॉन्सन्ट्रेशन कर. पायथागोरस थेरम बघतोय आपण. इन राईट अँगल ट्रायंगल ABC BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC. पहिल्यांदा ही लक्षात आलं सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC. एवढं लक्षात आलं की त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे बघायचंय. हा बघा, ही जी आहे बेटा ही फिगर काढलेली आहे इथं मध्ये. ठीक आहे, ती जुनी फिगर आहे त्यामुळे ते मागच्या ज्या स्लाइडवरचं आहे ती आहे ते. देअरफोर काय म्हणा. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ADB सिमिलर टू BDC. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलला पण हीच फिगर होती बेटा. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणलंय. ABC सिमिलर टू ABC सिमिलर टू ADB आणि पुढे काय ट्रायंगल ABC सिमिलर टू ADB आणि सिमिलर टू BDC म्हणजे ABC ADB BDC ABC ADB BDC ABC ADB आणि BDC हे तीन नव्हते का. ABC ADB आणि BDC म्हणजे हे 90-90 आणि हा इथून ABC हा आपण सिमिलर दाखवला होता. हे तिन्ही सिमिलर आहेत. देअरफोर आपण म्हणलं टू प्रूफची दुसरी लाईन आपण BD ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन आहे सांगितलं. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणून दिलं इथं. पुढे काय बेटा. ट्रायंगल ABC सिमिलर टू ADB. ट्रायंगल ABC बघ रे पोरा इकडे लक्ष दे. ट्रायंगल ABC सिमिलर टू ADB. पहिल्या याच्यामध्ये ABC सिमिलर टू ADB. ए बेटा ABC ADB. अरे बाबा ट्रायंगल ABC सिमिलर टू ADB काय येतं. AB अपॉन पहिला बघा. पहिलं घ्या इथलं. ह्याच्यामध्ये सिमिलर दाखवलं आपण पहिलं ABC आणि ADB. आता काय येणार. हा AB पहिले दोन इथले वर्ड AB अपॉन इथले घ्यायचे AD. पुन्हा घ्या BC अपॉन हा BC. हिचा आधी इथले हे दोन घेतलास, हे दोन घेतलास. आता पुढे BC आणि DB घे. BC अपॉन DB आणि पुढे आता हे पहिला तिसरा आणि AB इथला AC अपॉन हा AC अपॉन AB याला आपण करस्पॉन्डिंग साइड्स म्हणतो. ठीक आहे, ह्या करस्पॉन्डिंग साइड कशा काढायच्या आधी पण सिमिलॅरिटी मध्ये तुम्हाला कळालेलंच आहे. हे तीन असं हे ABC आणि हे सिमिलर दाखवलं तर हा AB अपॉन AD हा AB अपॉन AD हा BC अपॉन DB हा AC अपॉन हा AC अपॉन AB करस्पॉन्डिंग साइड्स दाखवल्या. ठीक आहे, पुढे काय म्हणायचं आपल्याला. कशाची गरज आहे बेटा. AB कशात आहे इथं. हे बघा हा AB आणि AB इथं आहे त्यामुळे आपण AB अपॉन AD. देअरफोर इथं काय म्हणलं आपण AB अपॉन AD आणि AC अपॉन AB. AB अपॉन AD AC अपॉन AB घेतलं. याला लिहिलं AB आणि AB चा स्क्वेअर. AB आणि AB पुरा AB आणि AB चा स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. सर मधलं का बरं गाळलं. कारण आपल्याला AB पाहिजे होतं बेटा म्हणून. हे लक्षात ठेव, हे स्टेप लक्षात ठेव. हे तिन्ही करस्पॉन्डिंग साइड घेतलास तर इथे AB डबल आले का बघ. AB आलंय सर. मग AB स्क्वेअर असं घेतलं आपण. पुढे सिमिलॅरिटी पुन्हा ते झालं बेटा. ह्याची दाखवलं की सिमिलरली म्हणा इथं. सिमिलरली म्हणा ट्रायंगल ABC सिमिलर टू BDC. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल BDC बरोबर आहे. ABC सिमिलर टू बघा ADB घेतलं होतं ना इथं. आता ADBच्या जागी आपण इथं BDC घेऊयात. ठीक आहे, ट्रायंगल ABC सिमिलर टू BDC BDC. आता BDC घेतले. हे दोन सिमिलर दाखवले बेटा आणि दोन सिमिलर दाखवले की त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स घ्या ना परत. कशा घ्या. AB अपॉन BD हा इथला दोन बघा पुढचे. BC अपॉन हे दोन इथले DC आणि पुढे काय AC अपॉन BC. डबल कुठं दिसतंय बेटा या ठिकाणी. डबल काय दिसतंय या ठिकाणी. दिसतंय का मला सांगा बरं. BC दिसतंय का. हे बघ इथं BC हे बघ इथं BC.
पोरा लक्ष दे, BC अपॉन DC म्हणून हे दोन घेतले आपण, हे दोन घेतले आपण, हे बघा हे दोन, BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC, हा BC चा स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC, हा BC चा स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC, हा 2 नंबर आपण त्या ठिकाणी नाव दिलं, याला आपण 1 नंबर दिला होता बेटा आणि त्याला 2 नंबर दिला, ठीक आहे. आता त्याला काय करायचंय, या दोघांचं ऍडिशन करायचंय 1 आणि 2 चं. आपण जे प्रूफ मध्ये लिहिलेलं आहे, इथं प्रूफ मध्ये 1 आणि 2 नंबर दिले, त्याला काय करायचंय, ऍड 1 अँड 2. ए बेटा ऍड 1 अँड 2, ऍड 1 अँड 2, ऍड 1 अँड 2, स्क्वेअर स्क्वेअर ऍड करा, दोन्ही ऍड केले बेटा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हा बघा हा पहिला इथं AB स्क्वेअर, ह्या पहिल्या स्टेटमेंट मधला ह्या AB स्क्वेअर आणि ह्याच्यामधला दुसऱ्या ह्याच्यातला BC स्क्वेअर, दोन्ही ऍड केले, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे ऍड केले, आणि बाकीचे हे जे आहेत हे रिमेनिंग AD इंटू AC, बघा AD इंटू AC, हा AD इंटू AC पहिल्यातला, आणि दुसऱ्यामधला कोणता आहे AC इंटू DC, प्लसचं चिन्ह द्या, ऍड करायचं त्याला, हे प्लस प्लस वाले स्क्वेअर वाले ऍड केले, हा AD इंटू AC आणि हा DC इंटू AC, हा DC इंटू AC आणि हा इथला AD इंटू AC, ठीक आहे. आणि मग इथं काय आलं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हा जशाच तसा इज इक्वल टू, याच्यामध्ये बेटा AD AC DC AC कॉमन काय AC आहे, AC कॉमन काढला, बाकीचं आपण इथं लिहिलं, AC कॉमन काढला, ह्या दोघांमध्ये AC कॉमन काढला, AD आणि DC राहिलं, AD आणि DC, हे बघा ना, हा AC AC डबल आहे का नाही, त्यामुळे AC कॉमन काढला बाहेर आणि AD आणि DC झाला मध्ये, ठीक आहे, AD आणि DC झाला. मग AD आणि DC झाल्यानंतर राहिलं काय, हा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे तर तुम्हाला लक्षात आलं का, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू, हा काय बेटा AC, हा AC झाला, AC इंटू AC, बरोबर आहे, AC इंटू AD इंटू DC, AD इंटू DC, हे बघा AD इंटू DC काय झाला, AC झाला का नाही, हा AC तर इथला आहेच, हा AC इथलाच आहे, पण हा AD आणि DC जो आहे, हा बघा AD प्लस DC, AD प्लस DC, हा AD प्लस DC काय झाला बेटा, AC म्हणूयात का, हा टोटल AC, हा AD प्लस DC हा टोटल AC आहे, हा AD प्लस DC हा टोटल AC आहे, त्यामुळे हा AD प्लस DC ला मी काय दिलं, AC दिलं, इथं ब्रॅकेट आहे म्हणजे इंटू आहे, हा AC इंटू AC, त्याला तिथं काय झाला बेटा, हा AC इंटू AC, AC स्क्वेअर झाला, ठीक आहे, 2 AC झाले ना, हा एक AC झाला, हा एक AC झाला, म्हणून AC चा स्क्वेअर केला, त्यामुळे AC चा स्क्वेअर. आता देअरफॉर म्हणा, हा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. अरे बाबा थेरम तोच होता, मग AC म्हणजे हायपोटेनियस आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग बोथ साइडचा स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला प्रूफ तेच करायचं होतं, हेन्स प्रूव्ड या ठिकाणी म्हणलं, ठीक आहे, हेन्स प्रूव्ड या ठिकाणी म्हणलं. अरे किती सोपं आहे मला सांगा बरं बेटा, काहीतरी डिफिकल्ट आहे का रे, किती सोपं आहे, अगदी मी तुम्हाला एक एक स्टेप बारीक बारीक समजून सांगितली, पायथागोरसची बारीक बारीक स्टेप समजून सांगितले, ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल लक्षात आले पाहिजे, करस्पॉन्डिंग साइड्स लक्षात आली पाहिजे, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल हा लक्षात आला पाहिजे लिहिणं, आणि मग आपण इथं पहिलं बघूया, ठीक आहे. आता ही पहिलं बघाशीच स्लाइड होती पहा आपल्या ह्या पायथागोरस थेरमची, ठीक आहे. बघा बेटा हा किती सोपा आहे मला सांगा बरं, डायग्राम किती सोपी आहे, कन्स्ट्रक्शन किती सोपं आहे, प्रूफ आपल्याला किती सोप्या पद्धतीने लिहायचं आहे, ठीक आहे बेटा. लक्षात आलं, हे पहिलं पेज, चला ह्याच्यानंतर हे दुसरं आहे ह्याच्यावरचं पेज, ठीक आहे. हा डायग्राम होता, ठीक आहे. किती सोप्या पद्धतीने सांगितलंय मला सांगा, काहीतरी डिफिकल्टी होती का बेटा, काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये. चला बघून घ्या एकदा सर्वांनी. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आपण पायथागोरस थेरम बघितला बेटा, आता काहीतरी डिफिकल्ट वाटला, काहीच नाहीये, तो इम्पॉर्टंट आहे, तो थेरम आहे, याचा आपल्याला कन्व्हर्स आता बघायचा आहे, ठीक आहे. कन्व्हर्स मध्ये अगदी सोप्या पद्धतीनेच आहे, याच्यामध्ये पण इतकं काही अवघड नाहीये, पण दोन्ही तुम्हाला लक्षात आले पाहिजे, ठीक आहे. कन्व्हर्स याचा नेमका काय तो तुम्हाला मी या ठिकाणी शिकवतो. बघा कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम याचं हे आहे स्टेटमेंट आहे थेरमचं, इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड
in a triangle if the square of one side is equal to the sum of the square of remaining two sides then the triangle is right angled triangle. काय म्हणलं बेटा? in a triangle if the square of one side in a triangle बघा in a triangle if the square of one side is equal to the sum of square of remaining two sides then triangle is right angled triangle. ठीक आहे. in a triangle अजून एकदा वाचू. in a triangle if the square of one side is equal to the sum of the square of other remaining two sides then triangle is right angled triangle. ठीक आहे. चला आता गिवन मध्ये काय लिहिणार आहोत आपण? इन ट्रायंगल एबीसी AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. इन ट्रायंगल ABC कन्व्हर्स म्हणल्यानंतर ते ऑलरेडी आपण इथं अशा हे काढल्या, दोन फिगर काढल्या आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं की हा ट्रायंगल जो आहे ABC, हा ट्रायंगल ABC ऑलरेडी इथं आपल्याला हे लिहायचं नाही, पहा 90 डिग्री लिहायची गरज नाही इथं, कारण तेच प्रूफ करायचं. राईट अँगल ट्रायंगल आहे हे प्रूफ करायचं आपल्याला, हे बरोबर आहे. इथे राईट अँगल ट्रायंगल आहे हे प्रूफ करायचंय. तर आपण सांगितलं गिवन मध्ये इन ट्रायंगल ABC दोन फिगर काढल्या ABC आणि PQR. AC स्क्वेअर हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्स. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग याच्यामध्ये आपल्याला टू प्रूफ काय करायचंय बघा. ट्रायंगल रिमेनिंग टू साइड्स जर त्याच्या इथं हे स्टेटमेंट मध्येच दिलं होतं, इफ अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड म्हणजे वन साइडचा स्क्वेअर असेल इज इक्वल टू द रिमेनिंग टू साइडचे स्क्वेअर, तर तो काय म्हणते ते, तर तो अँगल एक राईट, तो ट्रायंगल एक राईट अँगल ट्रायंगल आहे. तर तेच आपल्याला प्रूफ करायचंय. टू प्रूफ काय करायचंय, हा अँगल जो B आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे 90 डिग्री आहे. लक्षात आलं? तर प्रूफ काय करायचंय, हा जो अँगल B आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे 90 डिग्री आहे. कन्स्ट्रक्शन काढलं, कन्स्ट्रक्शन मध्ये अजून एक ट्रायंगल काढला. ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट AB इज इक्वल टू PQ आणि BC इज इक्वल टू QR. बघा आपण काय काढलं, ट्रायंगल काढला दुसरा एक PQR, ह्याच्यामध्ये AB इज इक्वल टू PQ आणि BC इज इक्वल टू QR. हे असं सच दॅट दाखवलं. ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट हा AB PQ असेल, हे AB जेवढाच हा PQ असेल आणि हा BC इज इक्वल टू QR, BC एवढाच QR असेल आणि अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री असेल. ठीक आहे, अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. हे कन्स्ट्रक्शन काढलं. गिवन लिहिलं होतं आपण. गिवन म्हणजे इथं जे दिलं होतं डायग्राम मध्ये की बाबा एक साइडची स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडची स्क्वेअर आणि तो राईट अँगल ट्रायंगल आहे प्रूफ करायचं. ठीक आहे, हा कन्व्हर्स आहे पायथागोरस थेरमचा. खरं लक्षात आलं? हा काय बेटा कन्व्हर्स आहे हा. आता ह्याच्यामध्ये प्रूफ बघायचंय आपल्याला. काय बघायचंय? प्रूफ. दोन फिगर होत्या ABC आणि PQR. प्रूफ बघा. इन ट्रायंगल PQR Q इज इक्वल टू 90 डिग्री. इन ट्रायंगल PQR Q इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, प्रूफ मध्ये माहिती आहे आम्हाला. पुन्हा पायथागोरस थेरम PR मध्ये लावा. PR स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं ह्या PQR मध्ये बेटा PQR या ट्रायंगल मध्ये Q 90 डिग्री आहे म्हणल्यावर पायथागोरस थेरम लागतो. PR स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस आहे 90 डिग्रीच्या समोरचा हायपोटेनियस. PR स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्स PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. अरे बाबा लक्ष दे, ए पोरा लक्ष दे. पायथागोरस थेरम लावला. PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल पायथागोरस थेरम. आणि कन्स्ट्रक्शन, आता कन्स्ट्रक्शन काय केलं इथं, हा PQच्या जागी बेटा PQच्या जागी आपण AB म्हणू शकतो का, कारण आपण कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणलं होतं PQ जेवढा आहे तेवढाच AB आहे बेटा, बरोबर आहे. PQ जेवढा आहे तेवढा AB आणि QR जेवढा आहे तेवढाच BC आहे. हा QR जेवढा आहे तेवढाच BC आहे. आपण मागच्या ह्याच्यावरती इथं म्हणलेलं होतं. ठीक आहे हो का, PQ जेवढा आहे तेवढा AB आहे आणि QR जेवढा आहे तेवढा BC आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी मी तेच सांगितलं. इथं PQच्या जागी AB लिहिलं, QRच्या जागी BC लिहिलं. फ्रॉम कन्स्ट्रक्शन 1 म्हणून सांगितलं या ठिकाणी. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे बघा हा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता हा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर काय होतो, AC स्क्वेअर होतो का नाही, म्हणून AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर याला मी AC स्क्वेअर म्हणलं. ठीक आहे, म्हणजे PR पुन्हा काय झालं बेटा, हा PR स्क्वेअर प्लस AC. देअरफॉर आपण काय म्हणूयात, हा PR स्क्वेअर, हा PR इथं आणला पुन्हा इथला खालचा, इथं लिहितली तिथं आणला. देअरफॉर म्हणलं हा PR स्क्वेअर प्लस हा PR स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर होणार आहे. PR स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. देअरफॉर म्हणा PR इज इक्वल टू AC. देअरफॉर त्याला मी म्हणलं याला 3 नंबर दिला. PR इज इक्वल टू AC. PR स्क्वेअर काढला, PR इज इक्वल टू AC. आणि मग या ठिकाणी आपण ABC आणि PQR SC टेस्टनी, म्हणजे जसं आपण BC इक्वल दाखवलं तर हे इक्वल दाखवलं, हे आणि हे इक्वल दाखवलं, म्हणजे ABC आणि PQR हे तिन्ही SSS टेस्टनी या ठिकाणी आपण काय म्हणलं की हे ट्रायंगल्स
कॉन्ग्रुएंट आहेत ना, इथे सिमिलर आहेत दाखवा. ठीक आहे, इथे सिमिलर आहे असं आपण दाखवलं. ठीक आहे, ट्रायंगल ABC सिमिलर टू, हा ट्रायंगल ABC सिमिलर टू, इथे काय म्हणूयात आपण, ट्रायंगल ABC सिमिलर टू PQR. ठीक आहे, हा लक्षात आला बेटा. ट्रायंगल ABC सिमिलर टू PQR बाय SSS टेस्ट, हे तिन्ही साईड इक्वल दाखवल्या आणि ABC कॉन्करंट टू PQR 90 डिग्री. हा जो आहे ABC बरोबर आहे. ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या साईड दाखवल्या त्यावेळेला आपण म्हणू शकतो PQR 90 डिग्री इज इक्वल टू ABC सुद्धा 90 डिग्री होईल. बरोबर आहे. देअरफॉर ABC कॉन्करंट टू, बरोबर आहे, ABC अँगल बघा, अँगल दिला, हा अँगल आहे, इथे ट्रायंगल होता, हा अँगल ABC म्हणजे B अँगल आणि Q अँगल, B आणि Q अँगल, हा मधला अँगल वाचायचा आहे. अँगल ABC कॉन्करंट टू अँगल PQR 90 डिग्री. ठीक आहे, आणि 90 डिग्री म्हणल्यानंतर पुन्हा इथे आपण म्हणूयात हेन्स आपलं पहिलं जे करायचं होतं ते प्रूफ झालेलं आहे. ठीक आहे, हेन्स आपल्याला जे प्रूफ करायचं होतं बेटा ते प्रूफ या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना? कळलं इथे सर्वांना मी काय म्हणतो ते? कळलं बेटा? सोपं आहे का मला सांगा? काही अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काही सुद्धा अवघड नव्हतं. हा कन्वर्स आहे पायथागोरस थेरमचा. ठीक आहे, कन्वर्स आहे पायथागोरस थेरमचा. अशा पद्धतीने स्टेटमेंट आलं की दोन फिगर काढा, थोडं कन्स्ट्रक्शन काढा. कन्स्ट्रक्शन मध्ये फक्त एक ट्रायंगल, म्हणजे ही फिगर कन्स्ट्रक्शन मधली आहे, ही फिगर स्टेटमेंटची लिहिलेली आहे. 90 डिग्री प्रूफ आहे. बी हा 90 डिग्री येणार आहे, हे आपल्याला प्रूफ मध्ये दाखवायचंय. आणि मग आपण अशा पद्धतीनं प्रूफ तोच ह्याच ट्रायंगल मध्ये पायथागोरस यूज करून ह्या साइड इक्वल दाखवायच्या SSS टेस्टनी. आणि मग म्हणून म्हणायचं देअरफॉर B हा आणि Q हा 90 डिग्री आहे आणि आपला हा राईट अँगल ट्रायंगल ABC प्रूफ होऊन जातो. ठीक आहे, हा पहिला आहे, पहिलं हे कन्वर्स आहे आणि दुसरं आहे पायथागोरस थेरम. लक्षात ठेवा, जास्त करून कन्वर्स येणार नाही, पण कन्वर्सचं ऍप्लिकेशन माहिती पाहिजे. म्हणजे इन केस आपल्याला बघा, मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात राहणारच आहे. बघा, मी कधीही सांगतो, मी मुलांना बघताना कधी माझे व्हिडिओ असे सांगतोय की तुम्ही एक वेळेस दोन वेळेस बघू नका, 5-5, 10-10 वेळेस तुम्ही एक इंट्रोडक्शनचे व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यकता लागणार नाही. कंप्लीट तुमची 10वी होईपर्यंत माझा जो विद्यार्थी ऐकेल ना, मी त्याला 100% इथं लिहून देतो की त्याला आउट ऑफ मार्क, म्हणजे मार्क्स तर आउट ऑफ येतीलच, पण त्यासोबत त्याला भविष्यामध्ये इतके फायदे होणार आहेत ना, इमॅजिन करू शकणार नाहीत बेटा तुम्ही. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कमीत कमी 1-2 तास तरी मला तुम्ही देत चला माझ्या व्हिडिओ ना. तेवढं तुम्ही केलात ना तर तुम्हाला गणित, म्हणजे कितीही 0 मार्कवाला विद्यार्थी राहू द्या, मी त्याला 100 पैकी 100 पर्यंत कसं घेऊन जायचं ही माझी जबाबदारी राहिली. केवळ तू मन लावून कानामध्ये हेडफोन घालून बेटा केवळ 2 तास तू दे, बाकीचं सगळं सोडून दे, पण 2 तास तू मी जे सांगितले ते बघ, परत परत बघ. एकदा नाही ना, दोनदा नाही ना, तीनदा नाही ना, चारदा नाही ना, तू 10 वेळेस ते बघ. मग तुला कसं नाही कळणार मला सांग? तर 100% बेटा कळतं. ठीक आहे, 100% कळतं. ठीक आहे, कळतं तर तेच आहे, पण पुढे उद्या परीक्षेमध्ये हे सगळं लिहायला सुद्धा येतं. ठीक आहे, आता याच्यानंतर बेटा आपण या इंट्रोडक्शन मधला आपण अपोलोनियस थेरम बघणार आहोत. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे अपोलोनियस थेरम. ओके, अपोलोनियस थेरम पण खूप महत्वाचा आहे. अपोलोनियस थेरम, आपल्याला हा अपोलोनियस थेरम बघायचा आहे. थोडक्यात हा जो थेरम आहे हा बऱ्याच मुलांना नवीन असेल, शब्द पण नवीन असेल. माझा तुम्हाला आधी तुम्ही अभ्यास केला असेल तर माहिती असेल, पण थोडक्यात मी ज्या मुलांना इनिशियल पासून घेतोय तर नवीन शब्द आहे. अपोलोनियस थेरम आता काय, आणि अपोलोनियस थेरमची ही फिगर आहे बेटा. ठीक आहे, ही फिगर आहे अपोलोनियस थेरमची. ओके, ही अपोलोनियस थेरमची फिगर आहे. ओके बेटा, हां चला. अपोलोनियस थेरम इन ट्रायंगल ABC, मी तर वाचत ट्रायंगल सांगतो. इन ट्रायंगल ABC, यम इज द मिड पॉइंट ऑफ BC. अरे बाबा, यम इज द मिड पॉइंट. हा जो यम आहे हा यम मिड पॉइंट आहे, हा यम मिड पॉइंट आहे. ठीक आहे, हा जो यम मिड पॉइंट आहे, लक्षात येते का मिड पॉइंट? अजून थोडंसं आपण इथे हे घेऊ म्हणजे मिड पॉइंट लक्षात येईल. लक्षात घ्या पोरो, लक्षात घ्या रे, लक्षात घ्या बेटा. हा जो आहे या ठिकाणी मी इथे तुम्हाला मिड पॉइंट लक्षात येण्यासाठी थोडं एक्सटेंड करतोय. ठीक आहे, हा इन ट्रायंगल ABC, हा B इथं धरा, बरोबर आहे. हा आता ही फिगर अशी कंटिन्यू झाली. ठीक आहे, इन ट्रायंगल ABC
ABC, M is the midpoint, M is the midpoint. In triangle ABC, if M is the midpoint of side BC, ह्या BC च्या साइड मधला, M हा midpoint आहे ABC या ट्रायंगल मधला, साइड BC मधला, साइड BC च्या, then AB square plus AC square, then AB square plus AC square. ह्या ABC या ट्रायंगलच्या ह्या दोन साइड, बेटा या ABC या ट्रायंगलच्या या दोन साइड, AB square plus AC square, AB square plus AC square is equal to हा जो M मिड पॉइंट आहे बेटा, हा M ला काय म्हणले मग त्यांनी, AB स्क्वेअर, हे साइड झाल्या दोन, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM चा स्क्वेअर, 2AM चा स्क्वेअर. बघा हा AM मधला मिड पॉइंट इथला 2AM चा स्क्वेअर प्लस 2BM चा स्क्वेअर प्लस 2BM चा स्क्वेअर प्लस काय म्हणलंय बघा, हे AC स्क्वेअर, AB चा स्क्वेअर आणि AC चा स्क्वेअर इज इक्वल टू हा मिड पॉइंट AM चा स्क्वेअर आणि मिड पॉइंट पासून इकडे गेलेली लाईन हा BM चा स्क्वेअर, म्हणजे 2BM चा स्क्वेअर. इथं 2AM चा स्क्वेअर लावले, हा मिड पॉइंट पासून 2AM चा स्क्वेअर आणि 2BM चा स्क्वेअर. म्हणजे लक्षात आला का हा अपोलोनियस थेरम. एखादी फिगर जर परीक्षेमध्ये अशी आली आणि व्हॅल्यू दिली आणि ती काढा म्हणलं तर ही तुम्हाला यूज करता आलं पाहिजे हे ऍप्लिकेशन. म्हणजे फिगर मध्ये जर व्हॅल्यू असतील, म्हणजे हा AB ची व्हॅल्यू दिली आहे, AC ची व्हॅल्यू दिली आहे, फिगर अशीच आहे आणि BM ची पण व्हॅल्यू दिली आहे, तुम्हाला AM ची व्हॅल्यू काढा म्हणलं तर अपोलोनियस थेरम वापरता आला पाहिजे पोरो. मग ही AB चा स्क्वेअर आणि AC चा स्क्वेअर इज इक्वल टू 2AM चा स्क्वेअर. बघा 2AM ही AM मिड पॉइंट आहे, 2AM चा स्क्वेअर प्लस 2BM चा स्क्वेअर, हे आपल्याला प्रूफ करायचंय आणि हा अपोलोनियस थेरम आहे. आता आपण या ठिकाणी बघूयात, गिवन बघूयात. इन ट्रायंगल ABC M इज द मिड पॉइंट ऑफ BC. इन ट्रायंगल ABC बेटा, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. तेच लिहिलं गिवन मध्ये. गिवन मध्ये काय लिहायचंय, गिवन मध्ये काय लिहायचंय, जे फिगर मध्ये ते गिवन मध्ये लिहायचंय, जे फिगर मध्ये ते गिवन मध्ये लिहायचंय. इन ट्रायंगल ABC M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. गिवन लिहिलं. टू प्रूफ काय करायचंय, हे बघा इथंच दिलंय AB स्क्वेअर, हे बघा हा AB स्क्वेअर आणि हा AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर, हा मिड पॉइंट M 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर, बरोबर आहे, प्लस 2BM स्क्वेअर. हा आपण प्रूफ करायचा आहे. कन्स्ट्रक्शन, आता ह्याच्यामध्ये बेटा ही फिगर तर एवढ्यावरून झाली, पण ही कन्स्ट्रक्शन काढायचं बेटा बरं का, लक्षात आलं का. ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू BC. हा जो M मिड पॉइंट आहे इथं, ह्या A पासून एक परपेंडिक्युलर टाकायचा असा D. ड्रॉ सेगमेंट परपेंडिक्युलर AD टू साइड BC, बरोबर आहे. ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. हे कन्स्ट्रक्शन झालं, टू प्रूफ झालं, गिवन झालं. कळलं का अपोलोनियस थेरम महत्वाचा आहे. ठीक आहे, हे इथपर्यंत आलं बेटा. ही फिगर झाली. त्याच्यानंतर या, आता ही फिगर आहे, आता इथं हे बघा ही रफ फिगर आहे तीच आपण काढलेली. आता ह्याच्यानंतर आपण इथं बघा, आता प्रूफ मध्ये बघा काय प्रूफ मध्ये रे. इफ सेगमेंट AM इज नॉट अ परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC, देन आउट ऑफ काय म्हणले बघा, इफ सेगमेंट AM इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. जर AM परपेंडिक्युलर नसेल, इफ सेगमेंट AM इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC, AM जर ह्या BC ला परपेंडिक्युलर नसेल, बरोबर आहे, इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC, देन आउट ऑफ ट्रायंगल AMB अँड ट्रायंगल अँगल AMB आणि AMC, AMB बघा AMB आणि AMC, AMB आणि AMC, वन इज ऑब्ट्यूस अँगल अँड अदर इज ॲक्यूट अँगल, बरोबर आहे. हे बघा ह्याच्यामध्ये जो एक अँगल आहे बेटा हा AMB, हा या ठिकाणी ॲक्यूट अँगल ऑब्ट्यूस अँगल आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण म्हणलं की हा तर इथं AD परपेंडिक्युलर आहे ना, AM परपेंडिक्युलर जर नाहीये, बरोबर आहे, तर या ठिकाणी AMB आणि AMC असं होतं. आणि हा AMB आहे तो एक आहे, त्याला काय म्हणूयात आपण, ऑब्ट्यूस अँगल आहे. आणि ॲक्यूट अँगल म्हणजे कसा 90 डिग्री पेक्षा कमी होतो, AMC, बरोबर आहे. हा AMC हा ॲक्यूट अँगल, ठीक आहे, त्याला ॲक्यूट म्हणूयात आपण, ॲक्यूट. AMB आणि AMC, अँगल AMB आणि AMC, वन ऑफ ऑब्ट्यूस अँगल अँड अदर इज ॲक्यूट अँगल, बरोबर आहे. हा परपेंडिक्युलर, AM परपेंडिक्युलर नसल्यावर, बरोबर आहे, AM परपेंडिक्युलर नसल्यावर. इन द फिगर अँगल AMB इज अ ऑब्ट्यूस अँगल अँड AMC इज अ ॲक्यूट अँगल. हा बघा AMB, हा AMB बेटा, हा AMB, बरोबर आहे, 80 डिग्री पेक्षा मोठा आहे का नाही, त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल म्हणलं. आणि ॲक्यूट अँगल कशाला म्हणलं,
हे ऑब्च्युस आणि ॲक्यूट लक्षात घ्या. इन फिगर बघा अँगल AMB हा ऑब्च्युस अँगल आहे आणि AMC ॲक्यूट अँगल आहे. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी त्याच्यावरून लिहिलं, काय लिहिलं बेटा, AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. AB स्क्वेअर त्याच्यावरून मी काय लिहिले बेटा, हे AB ऑब्च्युस अँगल आणि ॲक्यूट अँगल वरून देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर प्लस 2MD स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर प्लस 2MD स्क्वेअर. ठीक आहे. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, इन ट्रायंगल बघा, इन द फिगर अँगल AMB इज ऑब्च्युस अँगल आणि AMC इज ॲक्यूट अँगल. त्यानंतर मी इथे स्टेप काय म्हणली बेटा, AB स्क्वेअर हा बघा, हा AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BMB स्क्वेअर. AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर इज इक्वल टू 2BM इंटू 2MD इज इक्वल टू 2BM इंटू MD. हे लक्षात ठेवा बरं का, हे इथं 1 नंबर असं लिहून हे 1 नंबर देऊन टाका इथे. अँड म्हणा AC स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं या, हे झालं AMB मध्ये आलतो आपण, आता AMC मध्ये या. AC स्क्वेअर इज इक्वल टू बघा, AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर. AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर हा AC स्क्वेअर इज इक्वल टू AMC मध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर. AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर आणि इथे काय दिलं आपण, मायनस 2MC इंटू 2MD मायनस 2MC इंटू मायनस 2MC इंटू MD मायनस 2MC इंटू MD लिहिलं आपण इथं, बरोबर आहे. आणि देअरफॉर आपण मग डायरेक्टली लिहिलं हे दोन्ही ऍड करून, AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर, AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस हा MB स्क्वेअर. लक्षात आलं. AC स्क्वेअर ऍडिंग 1 and 2 केलं आपण या ठिकाणी, ऍडिंग 1 and 2 केलं. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. लक्षात आलं बेटा. देअरफॉर हे ऍडिंग केलं आपण BM आणि MC. लक्षात आलं, हे दोन आपण ऍडिंग केले, याला दुसरं नाव दिलं, ह्यालाच हे लिहिलं आपण, बरोबर आहे का. AC स्क्वेअर इज इक्वल टू हा AM स्क्वेअरला AM स्क्वेअर लिहिलं, ह्याला AM स्क्वेअरला AM स्क्वेअर लिहिलं, हा प्लसला प्लस, हा MC लाच आपण काय म्हणतो बेटा, MC लाच आपण BM म्हणतो. ठीक आहे. MC लाच आपण BM म्हणतो. या MC ला आपण काय म्हणतो बेटा, BM पण म्हणतो, कारण हा M हा मिड पॉइंट आहे का नाही, या MC ला BM म्हणतो, बरोबर आहे. म्हणून इथं पण लिहिलं पहा, MC ला BM. लक्षात आलं, M हा मिड पॉइंट आहे म्हणून MC ला आपण BM म्हणतो. देअरफॉर मी MC च्या जागी इथं BM लिहिलं, MB मायनसला मायनस लिहिलं, हा 2 ला 2, MC च्या जागी मी BM लिहिलं आणि इंटू हा MD ला MD. ठीक आहे. पुढे हे दोन ऍडिंग 1 and 2 केलं आणि डायरेक्टली ऍडिंग and 1 2 करून मी डायरेक्टली हा प्रूफ लिहिला या ठिकाणी. ठीक आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. जास्त ताण घेऊ नका. अपोलोनियस मध्ये हे फक्त एवढं स्टेटमेंट लक्षात घ्या, हे कुठून आलं, AB स्क्वेअर हा जो आहे हा AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस हा मीडियम हा 2AM चा स्क्वेअर इज इक्वल टू 2BM चा स्क्वेअर. हा असं याचं आन्सर येत असतं. अशा पद्धतीनं अपोलोनियस थेरम आपल्याला परीक्षेमध्ये वापरायचा आहे. केवळ तुम्हाला ह्याच्यामध्ये हे कन्स्ट्रक्शन AD काढा आणि AMB आणि AMC, एक पहिला आहे तो पहिला AMC आहे तो ऑब्च्युस आहे आणि AMB आहे तो ऑब्च्युस आहे आणि AMC आहे तो ॲक्यूट अँगल आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन फक्त तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. हे बघा, हे दोन लक्षात आले. AB स्क्वेअर प्लस हा कसा लिहिलाय, हा AB स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर, बरोबर आहे. AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD प्लस 2BM इंटू MD. आणि पुढे काय केलं, AC स्क्वेअर इज इक्वल टू ह्याच्यामध्ये जावा, AC स्क्वेअर इज इक्वल टू MC स्क्वेअर, AC स्क्वेअर इज इक्वल टू AM प्लस MC स्क्वेअर मायनस 2MC इंटू MD. हे इथं बघून लिहिलं आणि हेच पुन्हा ऍडिंग 1 2 करा. इथं फक्त हे BM आणि MC इक्वल दाखवा, BM आणि MC, कारण M हा मिड पॉइंट आहे, M हा मिड पॉइंट आहे. ठीक आहे. M हा मिड पॉइंट आहे. ह्याच्यामध्ये हे लक्षात आलं पाहिजे, M हा मिड पॉइंट आहे. आणि मग तुम्हाला हे डायरेक्टली तुम्हाला जे इथं प्रूफ करायचं होतं बेटा, इथं हे बघा, हे 2 प्रूफ मध्ये, ते 2 प्रूफ मधलं इथं लिहून टाका. ठीक आहे.
कळतं सर्वांना अपोलोनियस थेरम बेटा? अपोलोनियस थेरम कळला का सर्वांना? मला सांगा बरं काय डिफिकल्ट होतं का याच्यामध्ये? विद्यार्थी मित्रांनो काही सुद्धा डिफिकल्ट नव्हतं. ठीक आहे, हे पहिलं पेज आहे अपोलोनियसचं, हे दुसरं पेज आहे. अजून एकदा बघा, तुम्हाला लक्षात येईल. अजून एकदा तुम्ही स्वतः सराव करायचा आहे की सरांनी ऑब्च्युस अँगल कशाला म्हणलं, ॲक्यूट अँगल कशाला म्हणलं, त्याच्यामध्ये अँगल कसे घेतले, अपोलोनियस नेमकं काय होतं. अपोलोनियस जास्त डोक्यात किचकिच करून घेऊ नका किंवा अवघड नाहीये. फक्त परीक्षेमध्ये ऍप्लिकेशन कसं करायचंय, ज्यावेळेला प्रॅक्टिस सेट मी घेईल त्यावेळेला 100% येणार आहे. इंट्रोडक्शनच्या पार्ट मध्ये मला सगळाच पिक्चर कळाला, सगळंच पायथागोरस थेरम कळाला असं नसतं. थोडंसं थांबा, थोडं 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 होत आपल्याला सगळा चॅप्टर कळतो. चॅप्टर होऊ द्या एकदा. ठीक आहे, केवळ फक्त ऑब्झर्वेशन आणि हाताने सोडवा मी जे सांगतोय ते. आता हा AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर आणि मीडियन कोणता आहे AM, म्हणजे इज इक्वल टू 2AM स्क्वेअर आणि प्लस 2BM स्क्वेअर. एवढं आपल्याला असं ऍप्लिकेशन परीक्षेत वापरता आलं पाहिजे ह्याच्यामध्ये. अपोलोनियस थेरम तर तुम्ही हा थेरम जसं सांगितलं 1-2 वेळेस लिहून बघून पाठ होऊन जाईल. ठीक आहे, याच्यामध्ये काही अवघड नाहीये. लक्षात आलं बेटा? हे कळलं सर्वांना? हे पहिलं पेज आहे आणि हे दुसरं पेज आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना? हे विद्यार्थी मित्रांनो छान अभ्यास करा. जर काही डाऊट असेल, डिफिकल्टी काही वाटली असेल तर मला सांगत चला बेटा. तुम्हा सर्वांना म्हणजे खूप तळमळीने ह्या गोष्टी मी सांगतोय आणि तुम्हा सर्वांना ह्या गोष्टी कळाल्या पाहिजेत, लक्षात आल्या पाहिजेत की सर एवढ्या जिद्दीनं तळमळीनं सांगतायत, आपण ते अभ्यास केला पाहिजे, आपण ते पूर्ण कंप्लीटच केलं पाहिजे. लक्षात येतं, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थ्यांना असं म्हणलं पाहिजे की मी योगेश सरांचे ते सगळे व्हिडिओ बघतोय, सरांची ती ट्रिकच खूप छान आहे, सर समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे. बेटा मला तेच पाहिजे, तुमच्याकडनं कळालंय मला. हे जे शब्द आहेत हे शब्द मला खूप सॅटिस्फाईड करून जातात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, छान अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका, आम्ही सोबत आहोत. तुम्हाला कसल्याही अडचणीला आम्ही तुम्हाला पाठीमागे म्हणजे सोडणार नाही, आम्ही तुमच्या पाठीमागच आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण आता थांबूयात. इंट्रोडक्शन तुम्हाला परत बघायचंच आहे. नेक्स्ट आपण आता प्रॅक्टिस सेट बघूयात, प्रॅक्टिस सेट चालू करूयात. एक प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिस सेटमध्ये कंप्लीट करून घ्या. छान पद्धतीने सर्व घेतलेलं आहे. ठीक आहे, चला मित्रांनो थांबूयात. थँक्यू सो मच.